यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। कापड दुकानाला लागली भीषण आग, लाखोचे कापड जळून खाक। घाटंजी शहरातील अग्रवाल कॉम्प्लेक्स मध्ये दिनांक 17 मंगळवारला सकाळी 9च्या दरम्यान जब्बार शेख यांच्या मालकीचे फॅशन सेल रेडीमेड कापड दुकानातून दूर निघताना दिसून येत होता। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करून दुकानातील फर्निचर सहित 15 लाखाचे रेडीमेड कापड जळून खाक झाले। अग्निशामकच्या गाडीने आग लवकरच आटोक्यात आणली, त्यामुळे कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला असलेली दुकाने पेटण्यापासून वाचली। ह्या दुकानाच्या बाजूलाच लागून असलेले फटाक्यांचे मोठे गोदाम आहे। ही आग जर पसरली असती तर चित्र फार वेगळेच झाले असते। MH29 मीडिया साठी प्रतिनिधी संजय ढवळे, घाटंजी। माझ्या घरासमोरच एका कॉम्प्लेक्सला आग लागली आहे आणि पूर्ण दुकान कपड्याचं जळून खाक झालेलं आहे। त्याला लागून अनेक दुकाने आहेत, बँक आहे आणि त्या कॉम्प्लेक्सच्या मालकीचं फटाक्याचं गोडाऊन खालती आहे। ही जर आग जर गोडाऊनपर्यंत पोहोचली असती तर एवढा मोठा भीषण स्फोट झाला असता की रस्त्यालागत मेन रोड घाटंजीला जीवितहानी किती झाली असती, वित्तहानी किती झाली असती याचा आज अंदाज येत नाही। तर प्रशासनानं थोडं लक्ष घालून याचा बंदोबस्त करावा, जेणेकरून फटाक्याची दुकान मध्यवस्थित राहू नये असा नियम आहे। असा लायसन्स कुणाला मिळालेलं घाटंजीत नाही आहे किंवा इतर ठिकाणी नाही। तर हे लायसन्स तुम्ही रद्द करावं आणि घाटंजीच्या बाहेर त्याचं गोडाऊन, रामू अग्रवाल म्हणून त्याचं नाव आहे, बाहेर कुठतरी गोडाऊन देण्याची